आपण पाहताय की महायुती म्हणून प्रचंड असा प्रतिसाद आम्हाला मिळतोय। आज आमचा पक्ष महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये 2 नंबरचा पक्ष म्हणून आज प्रस्थापित होतोय। नगरपालिका नगराध्यक्षच्या निवडणुकांमध्ये सुद्धा 2 नंबरचं मताधिक्य आणि जागा आम्हाला मिळाल्या। त्यानंतर महानगरपालिकेमध्ये तोच रिझल्ट आहे आणि आता जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा हाच रिझल्ट आहे। एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावरती महाराष्ट्रातील जनतेने पूर्णपणे विश्वास ठेवलेला आहे। एकनाथ शिंदे साहेबांना ही वाढदिवसाची भेट महाराष्ट्रातील जनतेने दिलेली आहे। असं का वाटतं? पाहिलं तर अनेक ठिकाणी जे खाते उघडण्यासाठी आता अपयश आलेलं नाही महाविकास आघाडीला। महाविकास आघाडीची दयनीय अवस्था आहे। उभाटाची तर अत्यंत जी अवस्था आहे ती जी आपण तुलनाही पण कशाशी करू शकत नाही अशा पद्धतीने त्यांची अवस्था झालेली आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा जे आत्ताच त्यांचं दुःखद निधन झालेलं आहे, यांनी जे महाराष्ट्रात केलेलं काम आहे त्यावरती महाराष्ट्रातील जनतेने शिक्कामोर्तब केलेले आहे। पाहिलं तर आतापर्यंत आकडे समोर आहेत। भाजप 30, शिवसेना 17 आणि 20 जे राष्ट्रवादी सुनीता पवार यांची आणि पवारांची येणाऱ्या काळात आता जिल्हा परिषद पुन्हा एकदा बाजी मारली। अजून रिझल्ट खूप बाकी आहेत आणि महायुतीसाठी प्रचंड असं मताधिक्य त्या निकालांमध्ये लागणार आहे। महाराष्ट्रातील जनतेचा कौल महायुतीच्या बाजूने आहे। सर, अनेक ठिकाणी देखील विरोधामध्ये उभे राहिले होते, काही ठिकाणी युतीचा काही ठिकाणी का येणाऱ्या काळात पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये युतीचा धर्म कशावर पाहतो? बघा, स्थानिक निवडणुका असतात, काही ठिकाणी युती होत्या, काही ठिकाणी युती नव्हत्या, परंतु प्रत्येक ठिकाणी आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे। सर, विधान परिषदेवरती पाहिलं तर उद्धव ठाकरे यांना संख्याबळ कमी असल्यामुळे त्यांचा विधान परिषदेवर जाण्याचा मार्ग जो कुठेतरी कठीण झालेला आहे, म्हणून आता दुसऱ्या प्रकारे संधी देतील की उद्धव ठाकरे सोडवलं असेल आता असा प्रश्न निर्माण होतो। त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे। त्यांनी विधान परिषदेवर जायचं का घरी बसायचं हा निर्णय त्यांचा आहे। त्यांना सपोर्ट करणाऱ्या लोकांवरती ते डिपेंड आहे आणि त्यांची दयनीय अवस्था जी झालेली आहे विधानसभेमध्ये, त्यामुळे आता त्यांनी त्याचा विचार करावा। शेतकरी असेल, लाडकी बहीण असेल, यांनी जास्तीत जास्त मतदान जे होते महायुतीला करत आले, त्यामुळे ती आकडेवारी जे ते वाढत चाललेली आहे। येणाऱ्या काळात पुन्हा यांच्या योजना येणाऱ्या काळामध्ये महायुतीचाच विजय आहे। या महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष औषधालय उरणार नाही। सर, संजय राऊत म्हणतात की अज्ञान स्वामीच्या वडिलांनी भारतावर बॉम्बिंग केलं होतं। मोहन भागवतवर त्यांनी टीका केलेली आहे। सलमान खान असेल, इतर लोक देखील बाजूला संजय राऊत यांनी ज्या पद्धतीने मोहन भागवत सरांनी जी संघटना उभी केलेली RSS जे काम करतं आता या स्थितीला, तशा पद्धतीत थोडं काम तरी करावं। त्यांच्यावर टीका करण्याचा प्रयत्न करू नये, मला एवढंच त्यांना सांगायचं आहे।